शुभ सकाळ मंडळी. तर आज सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही घरी गेलेले आहेत पोळ्या, आणि इकडं काम चालू आहे ते परडी बांधायचं. नव्याची पौर्णिमेला विहिरींना निवद केला जातो आणि ह्या परडीवरती ठेवून तो विहिरीत सोडला जातो. तर आज ह्याचीच गडबड चालू आहे आणि त्यात मला व्हिडिओ करायला थोडा थोडा वेळ काढून मी केलेला आहे व्हिडिओ. तर हा बघा, इथं आमचे अंदा मामा परडी व्यवस्थित ठेवत आहेत. 5 परड्या आहेत, 5 विहिरींच्या, 2 बोर आहेत. म्हसोबाचा निवद असतो. तर ह्या बाजूला आई मला हुंडे करून देत आहेत आणि मी पोळ्या चुलीवर टाकत आहे. तर चुलीच्या शेजारी बसून पोळ्या करणं म्हणजे खूप कठीणच काम असतं. तर मी तर पोळ्या करायला लागलेले आहे. खूप ऊब लागते, धूर येतोय, डोळ्यात जातोय. आणि एका विहिरीला 10 पोळ्यांचा निवद असतो. अशा टोटल आमच्या 70 छोट्या पोळ्या आणि मोठ्या नव्याच्या 9 पोळ्या आणि खायच्या पोळ्या वेगळ्या, अशा आम्ही पोळ्या केलेल्या आहेत. आता इथं आम्ही निवद भरायला लागलेलो आहे. भात वगैरे आई मिक्स करत आहेत, मी त्यांना देत आहे उभा राहून. निवद भरायला सामान जे लागणार आहे ते सगळं. त्यानंतर हा सगळा निवद भरून आमचा नवरा रानात घेऊन जाणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आमचा नवरा गेला होता मळ्यामध्ये, जिथं नरसोबाचं मंदिर आहे त्या विहिरीला परडी सोडायला. हे आहे नरसोबाचं मंदिर आणि इथून आत रोड गेलेला आहे. रान जरी रोड कडेला असलं तरीही विहीर आमची आतमध्ये आहे. सो आमचा नवरा आतमध्ये येऊन त्यांच्याबरोबर अंदा मामा होते. ह्या दोघांनी मिळून इथं बाहेर 5 दगड मांडून त्याची पूजा करून त्यानंतर परडी सोडलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी व्यवस्थित दाखवलेलं आहे असं की परडी सोडताना काय काय करावं लागतं. तर हे निवद 5 ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याच्यावरती खारीक, सुपारी, बदाम, लवंग आणि हळकुंड, एक खोबऱ्याचा तुकडा, असं 5 किंवा 7 ठेवतात. ओटीचं असतं ते. आणि हे एक दिवा, पोळ्या, भात, कुरडी, हळदी कुंकू, गुलाल हे सगळं वाहून घेतलेलं आहे त्यांनी इथं. आणि परडी सोडण्यासाठी अंदा मामा खाली विहिरीत उतरलेले आहे, त्यामुळे ते इथे दिसत नाहीयेत. कुणाकंड काय फुकट घ्यायचं नाही, घेतलं तर उपकाराची जाण ठेवतो तो शेतकरी. तर शेतकरी हा विहिरीकडून पाणी घेतो, शेताला पाजतो आणि त्यातून उत्पन्न घेतो. त्या उत्पन्नातून त्याला वर्षभर टिकेल इतकं धान्य, त्यात धान्य विकून त्यात पैसा, हा एक उपकारच झाला शेतकऱ्यावर. तर त्या विहिरीची परतफेड म्हणून करतो ही परडी. तर हे आहे आमच्या गावातलं नरसोबाचं मंदिर, जे मळ्यात आहे. नरसोबाचं दर्शन घेतलेलं आहे आणि नरसोबाला नैवेद्य ठेवलेला आहे इथे. ही विहीर आहे माळाची विहीर, जिथलं पाणी आम्ही घेत नाही तरी देखील आम्ही इथं निवड ठेवतो. ह्या विहिरीत मोटर नाही, पण विहीर आहे, सो त्यात निवद दिलाच पाहिजे तिचा. हे आहेत आमचे नारळाचे झाड, हा शेककडीने ऊस. आता सध्या हा गेलेला आहे. व्हिडिओ जुना आहे परडीचा, एडिट करायला मला खूप वेळ लागला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स करा प्लीज. ही आहे आमची माळाची दुसरी विहीर. आतापर्यंत 3 विहिरी झालेल्या आहेत परडी सोडून. तर अंदा मामा ह्या विहिरीला पण परडी सोडत आहे तिथं. ही विहीर खूप खोल आहे. ह्या विहिरीचा व्हिडिओ मी आणखी एकदा आधी अपलोड केला होता. खूप खोल आहे, यात खूप पाणी पडत असतं, धो धो धो. ही आहे आमची 4थी विहीर. सो ह्याच्यात पण परडी सोडायला गेलेली आहेत. ही आहे त्याची परडी आणि हे खाली सोडणार आहेत. इथं 2 छोटी मुलं पण आलेली होती परडी सोडायला. ही आहे आमची पुढची विहीर, पेरुआ मधली विहीर आहे ही. 5वी विहीर आहे ही. सो हा 5वा निवद विहिरींचा. अशा करून आमच्या विहिरीच्या सगळ्या परड्या झालेल्या आहेत. 2 बोरला ठेवलेल्या निवदांचा व्हिडिओ केलेला नाही. आणि हा आहे आमच्या
जागेतलाच मसोबा आहे त्याचा हा निवेदन हे आहे नव्याचं ताट.